आणि आता आपण वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करणार आहोत अर्थातच 9 राजकीय बातम्या। अमरावतीमध्ये शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट। पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याची बच्चू कडू यांची माहिती। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत मी वेगळा निर्णय घेणार नाही। शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा विचार करू। शरद पवारांच्या भेटीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित लोकसभेच्या 1 ते 2 जागांसाठी नाही तर 3 ते 4 जागांसाठी प्रयत्न करू। लोकसभेच्या जागा लढवण्याबाबत बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा। सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार। सोनिया गांधी प्रियंका गांधी उपस्थित राहणार नाहीत तर राहुल गांधी सुद्धा उशिरानं दाखल होणार। नागपुरात काँग्रेसच्या सभेसाठी लागलेल्या राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावली। माती लावलेलं बॅनर काढण्यात आलं। माझा थेट आरोप, नागपुरातील भाजपवर काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळात काळं होणार। विजय वडेट्टीवारांची टीका। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून मोर्चा निघणार। जालन्यातून बीड, नगर, पुणे, मुंबई असा पायी प्रवास करणार। मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा मार्ग। अंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचं। त्यासाठी अंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार। घरी थांबू नका, सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासात सहभागी व्हा। जीवनावश्यक वस्तूंसह स्वतःच सज्ज व्हा, अवलंबून राहू नका। मोर्चातील मराठ्यांना गावकऱ्यांनी सहाय्य करावं, मनोज जरांगे यांचं आवाहन। अयोध्येमध्ये होणारा कार्यक्रम भाजपचा, रामलल्लाचा नाही। आमंत्रणाचं राजकारण देशात कधी झालं नव्हतं। भाजपचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार, संजय राऊतांचा हल्लाबोल।